वेलकम टू स्मार्ट लर्निंग चॅनल. मी मिसेस स्वाती किशोर आहिरे आपलं स्मार्ट लर्निंग चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. हॅलो फ्रेंड्स, नाउ वी आर लर्निंग द पोएम द लिटिल रिव्हर. अवर लिटिल river, it meanders along in summer. The water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. In the first stanza, Rabindranath Tagore explains about the river, a small river. The poet says that our little river, means the speaker of the poem is Rabindranath Tagore. He says that our little river, it meanders along. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की आमची छोटीशी नदी की जी नागमोळी वळणावळणाने वाहते. आता इथे ह्या ठिकाणी मेंडर्सचा अर्थ काय आहे? फ्लोज विथ ट्विस्ट अँड टर्न्स. बघा ह्या ठिकाणी दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे ही आमची छोटीशी नदी ही अशी वळणावळणाने आणि वळण घेत घेत नागमोळी पद्धतीने ती वाहत जाते. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. आणि ह्या नदीला उन्हाळ्यात मात्र पाणी फक्त गुडघाभर असतं. नी डीप म्हणजे गुडघाभर पाणी असणे. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इज. तर तिच्यामध्ये पाणी एवढं थोडंच असतं, गुडघाभर असतं, की त्याच्यामधून गुरंढोरं, गाई किंवा बैलगाडी जी आहे ती सहजपणे त्या पाण्यातून जाऊ शकते. फॉर द बँक्स द हाय आर नॉट टू स्टेप. जरी त्याचे जे नदीचे बँक्स म्हणजे किनारा, नदीचा जो किनारा जो आहे की नाही तो जरी उंच असला तरी तो अजिबात भिजलेला नसतो. स्टीप म्हणजे भिजलेला, म्हणजे त्यामध्ये पाणी तिथपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणजे त्या नदीला पाणी उन्हाळ्यामध्ये कमी असतं. नो साइन ऑफ स्लीम, द सँड शाईन ब्राईट ऑन वन शोर, काश फील्ड्स ब्रॉझम व्हाईट. चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, द जॅकल स्वॉल हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. तर बघा आता ह्या ठिकाणी कवी काय म्हणतो? नो साईन ऑफ स्लीम म्हणजे जरी तो किनारा उंच असला तरी त्या किनाऱ्यावर अजिबात चिखल नसतो. आता स्लीम ह्या ठिकाणी म्हणजे थिक स्लिपरी सबस्टॅन्स, म्हणजे निसरडा असा चिखलयुक्त भाग, म्हणजे किनाऱ्यावर चिखलता अजिबात नसतो. फक्त किनाऱ्यावर काय असते? सुंदर अशी वाळू असते की जी चकाकत असते. द सँड शाईन ब्राईट, आणि ती वाळू कशी असते? चकाकणारी वाळू असते. ऑन वन शोर काश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट. आणि नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जर आपण पाहिलं, कवी म्हणतो की दुसऱ्या किनाऱ्यावर काश वृक्षांची, छोटे छोटे ग्रास आहे, सॉरी वृक्ष नाही तर कास, ह्या फील्ड्स म्हणजे कासची संपूर्ण शेती छानपैकी त्या ठिकाणी असं बॉसम म्हणजे व्हाईट फुलांचा त्या ठिकाणी बहर आलेला दिसतो. काश म्हणजे टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लावर्स, म्हणजे छोटे छोटे प्रकारचं गवत असतं आणि त्याला आहे ना असे पिसांसारखे पांढरे शुभ्र फुलं येतात आणि ते असे मस्तपैकी शेतामध्ये असे डोलत दिसतात. म्हणून सुंदर देखावा असा पांढऱ्या शुभ्र फुलांचा बहरलेला मोसम किंवा तो बहार आपल्याला कवी दाखवत आहे, सांगतोय की त्या ठिकाणी असा हा पांढऱ्या फुलांचा, काश फुलांचा मोसम किंवा बहार फुललेला आहे. चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, आणि एका बाजूला त्या पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट ऐकू येत आहे. आता ह्या ठिकाणी मैनाज म्हणजे एक प्रकारचा एशियन बर्ड आहे. इट इज अ ब्लॅक ऑर डार्क ब्लॅक ब्राऊन बर्ड फ्रॉम एशिया अँड दिस बर्ड कॅन कॉपी ह्युमन स्पीच. हा जो पक्षी आहे की नाही आशिया खंडामध्ये आढळतो, तो थोडासा काळा किंवा डार्क ब्राऊन रंगाचा असतो आणि तो माणसाची हुबेहूब कॉपी करू शकतो, बोलू शकतो, आवाज काढू शकतो. तर त्या अशा ह्या मैनाज पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज, त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट आपल्याला दुसऱ्या बाजूने येत आहे असं कवी म्हणतो. आणि एका बाजूला जॅकल्स हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट, आणि रात्रीच्या वेळेस दूरवरून कुठून तरी या कोल्हे कोळींचा आवाज येतो, कोल्ह्याचा आवाज, त्याला जॅकल्स हॉवेल म्हणतात. कोल्हे कोळी म्हणजे कोल्हा हा आवाज काढतो एक प्रकारचा, आणि तो आवाज लांबून आपल्याला रात्री येतो असं कवी म्हणतो. अक्रॉस लाय ग्रोज ऑफ मँगोज अँड पाम, द विलेजेस priests dwell in their cool shade. Girls and boys bath close to the bank.
स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज देअर वेड. आता बघा, अक्रॉस लाय ग्रोज ऑफ मँगोज अँड पाम. एवढंच नाही तर संपूर्ण त्या नदीच्या परिसरामध्ये आपल्याला भरपूर अशी आमराई आणि पाम वृक्षाचेच झाडं दिसतात. म्हणजे ग्रोज ऑफ मँगो, आमराई, आंब्याचे बागच, आणि त्या आंब्यांच्या बागा आणि पाम वृक्षांच्या बागा ह्या नदीकिनारी दूरवर पसरलेल्या आपल्याला दिसतात. द व्हिलेज स्प्रिस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. आणि दुसरी पलीकडे पाहिलं तर जे साधू आहेत ते आपल्या छोट्याशा झोपड्यांमध्ये, शांत अशा झोपड्यांमध्ये राहताना दिसतात. त्यांच्या झोपड्या त्या ठिकाणी आहेत आणि ते प्रिस्ट साधू त्या ठिकाणी राहतात असं आपल्याला दिसतं. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. आणि जर नदीकडे पाहिलं, नदीवर जर आपण दुसरी स्टेप टाकला तर मुलं मुली, खेडेगावातील मुलं जे आहे की ते त्या नदी किनाऱ्यावर आंघोळ करताना दिसतात, पाण्यामध्ये डुबतात, उड्या मारतात, आहे की नाही. एक नदीचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतं. प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेड. आणि ते काय करत आहे तर आपल्या गमछा जो आहे की नाही, छोटासा पातळ टॉवेल असतो आहे की नाही, त्याच्याने ते एकमेकांच्या अंगावर असे पाणी उडवता आहेत, आहे की नाही, गमछाज. आणि वेड म्हणजे काय तर ह्या ठिकाणी बघा अर्थ दिला, वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर व्हेअर इट इज नॉट डीप. ज्या ठिकाणी पाणी थोडंसंच असतं, जास्त फ्लो नसतो, वाहतं पाणी नसतं, अशा ठिकाणी हे मुलं काय करतात, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात आणि मजा करतात. At dusk and dawn, once their bath is done, they deep wash clothes to trap small fish. To their household tasks, the wives return, having used river sand to score each dish. आणि आता सकाळ ह्या ठिकाणी बघा, ॲट डस्क अँड डाऊन म्हणजे पहाटेचं वर्णन करतायत कवी. सकाळी सकाळी आपण जर त्या ठिकाणी पाहिलं ना, वन्स देअर बाथ इज डन, ह्या मुलांची आंघोळ पांघोळ सगळी झाली तर काय होतं, दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश, आहे की नाही. मग ही मुलं काय करतात, मग आंघोळ पांघोळ झाली की मग आपला छोटासा तो कपडा असतो की नाही, वॉश क्लोथ म्हणजे स्मॉल क्लोथ फॉर वॉशिंग फेस, तोंडाला पुसायचा तो छोटासा रुमाल असतो, त्या रुमालाने अशी मासे पकडतात. ते तो ट्रॅप म्हणजे मासे पकडणे. ते काय करतात मग, तो ट्रॅप स्मॉल फिश, छोटे छोटे मासे त्याच्यातून पकडतात आणि आनंद लुटतात. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वायूज रिटर्न. आणि बायका पण आपलं घरगुती काम आटपून नदीवर येतात. कशासाठी, हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कोर इच डिश. का तर त्या नदीवर भांडी घासायला, आणि त्या ठिकाणची जी वाळू आहे त्या वाळूने ते आपल्या सुंदर अशी भांडी घासतात, आहे की नाही. टू स्कोर म्हणजे स्क्रब, रगडणे, भांडी घासण्यासाठी त्या वाळूचा वापर करतात आणि भांडी घासतात. इन आषाढ क्लाउड्स गॅदर, द वॉटर्स राईज, द रिव्हर्स इन्स्पॅट, द करंट ग्रोज स्ट्रॉंग, the air is ripe with bubbling sounds as the muddy torrent swirls along. The woods on shore stir to life again and our village wakens to celebrate the rain. आणि ह्या ठिकाणी कवी वर्णन करतो की इन आषाढ, आषाढ महिन्यामधलं वर्णन ह्या आपल्याला स्टांजामध्ये दिसतं. इन आषाढ क्लाउड्स गॅदर, द वॉटर्स राईज, ढग, काळे कुट्ट ढग आकाशामध्ये जमा झालेले असतात आणि पावसाला आता ह्या ठिकाणी असं वाटतं की सुरुवात होणार आणि ते पाणी हळूहळू वाढू लागतं. द रिव्हर्स इन्स्पॅट, द करंट ग्रोज स्ट्रॉंग. आणि पावसाळ्यामध्ये त्या नदीचा प्रवाह हा थोडासा जास्त वाढू लागतो. आणि इन्स्पॅट म्हणजे बघा अ सडन फ्लड इन अ रिव्हर, आणि नदीमध्ये एक पाण्याचा लोंढा असा जोराचा वाहू लागतो, आहे की नाही. द एअर इज रिप विथ बबलिंग साऊंड्स. आणि हवा पण कशी असते, हवेचा जोर वाढलेला असतो. रिप म्हणजे फुल ऑफ, बबलिंग साऊंड्स, आहे की नाही, असं बुडबुड्यांचा आवाज करणारी हवा आहे. हवा ही जोरजोराने वाहू लागते, आवाज करत वाहू लागते. ॲज द मडी टॉरंट स्वर्ल्स अलॉंग. आणि आपल्यासोबत गढूळ पाण्याचा एक भला मोठा लोंढासुद्धा त्या ठिकाणी वाहत वाहत येत असतो. आता बघा या ठिकाणी द वूड्स ऑन शोअर स्टिअर्स टू लाईफ अगेन. आता स्टिअर्स टू लाईफ अगेन बघा, बिकम अलाइव्ह विथ साऊंड अँड मुव्हमेंट. आणि मग अशा पद्धतीने ते जे जंगल असतं, नदी किनाऱ्यावर असलेलं जंगल, ते सुद्धा जिवंत होतं. वाऱ्याचा आवाज वाढू लागतो, पाण्याचा प्रवाह वाढू लागतो, काळेकुट्ट ढग आकाशामध्ये गर्दी करतात आणि मग ह्या जंगलामध्ये सुद्धा एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं आणि ते सुद्धा डोलू लागतात, बहरू लागतात आणि त्यांच्यामध्ये जिवंतपणा येतो. अँड अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि अशा पद्धतीने संपूर्ण खेडगाव जागं होतं. कशासाठी तर त्या पावसाचं, येणाऱ्या पावसाचं आगमन करण्यासाठी संपूर्ण खेडेगाव हे काय होतं,
जागे होतं आणि त्या पावसाचं काय करतात ते मग स्वागत करतात. अशा पद्धतीने सुंदर अशी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे.